रामकृष्ण हरी माऊली. कसं वाटलं तुम्हाला? अगोदरचा हा टाळ आणि भजनाचा जो काही आवाज होता तो ऐकून खूप आनंददायक आणि प्रसन्न असं वाटलं की नाही? हो ना. तर हाच अनुभव घेण्यासाठी मी सुद्धा आज पहिल्यांदाच पंढरपूरच्या आपल्या आषाढी वारीमध्ये गेले होते. खरं तर मी पंढरपूरमध्येच राहते, पण मी तुम्हाला थोडीशी माझी ओळख करून देते. ॲक्च्युली मी सध्या जरी पंढरपूरमध्ये राहत असले तरी मी थोड्या दिवसापासून एक 3-4 वर्षापासून पंढरपूरमध्ये राहते आहे. त्याच्यामुळे मी म्हणजे माझं दरवर्षी किंवा असं जाणं होत नाही. तर मी पहिल्यांदाच म्हणजे इतके लाखो लोक येतात, म्हणजे काय असेल तिथं हेच बघण्यासाठी मी सुद्धा आज गेले होते. आणि म्हणजे काय आनंद मिळतो किंवा काय कसं वाटतं ते, तर अतिशय खूप चांगला असा माझा अनुभव आहे वारीचा. तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा थोडासा म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट करणं तर वारीमध्ये गेल्यावर पॉसिबल नाहीच आहे, पण तरीसुद्धा मी थोड्या थोड्या क्लिप घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जिथं मला थोडासा स्पेस वगैरे मिळत होता त्या ठिकाणी. तर इथे ना म्हणजे मी माझ्या मैत्रिणींसोबत गेले होते. तर इथे अशा पद्धतीने कुणी आंघोळी करतं ह्याच्यावरती चंद्रभागेवरती, तर कुणी फक्त आपले हातपाय तोंड वगैरे धुतं. तर आम्ही तेच केलं होतं, फक्त हातपाय तोंड वगैरे धुतले होते. आणि अशा पद्धतीने मग चंद्रभागेची पूजा वगैरे केली. अशी तिथे वाळूची पिंड वगैरे बनवतात आणि त्याची पूजा वगैरे करतात. तर ते केलं. आणि आजच्या दिवशी ना दर्शन घेणं म्हणजे मला तर त्या दर्शन घेणाऱ्यांचे चरण दर्शन करू वाटतात. इतकं म्हणजे डेंजर असतं हे दर्शनाला जाणं म्हणजे. तर आम्ही फक्त म्हणजे नगर प्रदक्षिणा घातली आणि चंद्रभागेमध्ये हातपाय वगैरे धुवून इतकंच केलं होतं. तरी मी तर अगदी म्हणजे थकूनच गेले होते. तर खूप छान असा अनुभव होता हा सुद्धा. आणि तुम्ही बघू शकता केवढं भव्य दिव्य हे सगळी वारी भरलेली आहे. तर खूप छान वाटतं या वातावरणात जाऊन. नुसतं ते काय म्हणतात ना, मन विठ्ठलमय होऊन जातं आपलं. तर एकदा तरी हा अनुभव घ्यायला पाहिजे म्हणून मी गेले होते. आणि खूप चांगला असा अनुभव आहे. आता ह्याच्यानंतर मी जाईल का नाही मला माहीत नाही पुढचं, पण एकदा तरी अनुभव घेतला त्याचा आनंद आहेच. आणि अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही खूप जास्त अशी रस्त्याने सुद्धा गर्दी वगैरे असते. तर थोडंसं ना जेव्हा जिथं दिंडीचा ग्रुप वगैरे येतो ना तिथे जरा खूप जास्त अति गर्दी होते आणि ढकलाढकली खूप होते. अन्यथा अदर म्हणजे गर्दी असली तरी आपण पुढे पुढे चालत राहिलं तर इतका काही म्हणजे त्रास वगैरे असं काही वाटत नाही. आणि मग त्याच्यानंतर काही थोडेफार क्लिक्स फोटो वगैरे काढले होते, तर ते इथे मी ॲड केलेले आहेत. तर कसा वाटला हा व्हिडिओ, छोटासा व्हिडिओ आणि हा अनुभव मला नक्की सांगा.